आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम हा पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती समोर येते। शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर आपण बघतो येत्या 1 मेला खरं तर हा कार्यक्रम होणार होता, मात्र मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते सध्या पुढे ढकलल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर 1 मेला कार्यक्रम होणार होता, पण हा पुढे ढकलला जातो, याचं काय कारण समोर आलंय का? मालवण इथल्या राजकोट या ठिकाणी या पुतळ्याची पुनरुभारणी आहे ती करण्यात आलेली। यापूर्वीचा पुतळा या ठिकाणी कोसळल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यानंतर सरकारने तातडीने या पुतळ्याचं काम हाती घेतलं होतं। अनिल सुतार, रमेश सुतार यांना या पुतळ्याचं काम आहे ते देण्यात आलं होतं। त्यांनी या पुतळ्याचं काम आहे ते जवळपास 100% पूर्ण केलेलं आहे। सध्या चबुतऱ्याचं काम सुरू आहे आणि 1 मेला महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचं अनावरण होईल अशा पद्धतीची तयारी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि त्या दृष्टीने प्रशासनाची पावलं या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र एकूणच पाहायला गेलं तर सध्या या पुतळ्याचं 1 मे रोजीचं होणारं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। काही तांत्रिक बाबीमुळे हा उद्घाटन सोहळा आहे तो लांबणीवर पडतोय अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांच्याकडून दिलेली आहे। त्यामुळे 1 मे रोजी हा होणारा कार्यक्रम सध्या लांबणीवर गेल्याची आहे ती चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते। खरं तर या पुतळ्याची एकूणच सगळी तपासणी आहे ती करण्यात आलेली आहे। ऑस्ट्रेलियन कंपनीकडून त्याची चाचणी सुद्धा आहे ती घेण्यात आलेली। समुद्र काठावरती हा पुतळा असल्यामुळे समुद्रामधून वाहणारे खारे वारे त्याच्यामुळे या पुतळ्याला कोणत्याही पद्धतीचा धोका होणार नाही अशा पद्धतीने त्याची रचना आहे ती करण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर शिल्पकाराने अत्यंत या सगळ्या बाबीचा विचार करूनच हा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे। जवळपास 83 फूट उंच असा पुतळा आहे आणि त्याच्या हातामध्ये तलवार आहे ते जवळपास 23 फूट उंच इतके आहे आणि त्यामुळे इतक्या मोठा उंचीचा हा पुतळा भव्य दिव्य असा असणार आहे आणि पुन्हा एकदा पर्यटकांची पावलं आहे ती राजकोट किल्ल्याच्या दिशेने वळतील अशा पद्धतीने त्याची आहे ती रचना करण्यात आलेली आहे। मात्र याचा उद्घाटन सोहळा सध्या लांबणीवर पडतोय अशा पद्धतीची माहिती आता आपल्याला सूत्रांच्याकडून निश्चित ज्ञानेश्वर, आपल्यासोबत अनिल सुतार मूर्तिकार स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सुतारजी, नेमकं कशा पद्धतीचं काम झालेलं आहे, काम किती पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे कार्यक्रम कधी होऊ शकतो? असं आहे की म्हणजे पुतळा आमचा एकदम तयार झालेला आहे। तर आता त्याच्या खाली जे पेडेस्टल आहे त्याच्यावर दगड लावणं सुरू आहे आणि आता ते पुढच्या आठवड्यामध्ये संपून जाईल आणि त्याच्यानंतर मग आता उद्घाटनाचं अजून काही माहित नाही मला। तर जेव्हा पण ते सांगतील तेव्हा उद्घाटन होईल ते। आपण यावेळेला जशी मूर्ती बनवलेली आहे, काय विशेष काळजी यावेळेला घेण्यात आली आहे? विशेष काळजी म्हणजे असं आहे की समुद्रकाठी असल्यामुळे तिथे जे वारे चालतात, पाऊस पडतो त्या अनुसार त्याच्यातलं मधलं जे स्टील आहे ते आहे ब्रॉन्झचे जे क्वालिटी आहे ती वेगळी आहे। ते C903 म्हणून ब्रॉन्झ असतं त्याच्यापासून पुतळा तयार केला गेला आहे। जो आपण सरदार पटेलचा स्टॅच्यू जो आपण केला गुजरातमध्ये तो तेव्हा समुद्रकाठी आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा पुतळा करतोय मुंबईला, तोही समुद्रकाठी असल्यामुळे। तर C903 म्हणून जे मेटल आहे ब्रॉन्झ ते साधारण 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे। हे खूप हार्ड ब्रॉन्झ आहे आणि जे हवाचा वेग जो असतो मेटल वाला। निश्चित अनिल सुतारजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।